विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप ठरलेलं आहे। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवरती लढणार आहे। केंद्रामधील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीचा जागा वाटपावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। 7 जागांवरती अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा मिळालेल्या आहेत, तर ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळची जागा जवळपास शिवसेनेकडे गेल्याचं सध्या समोर येत आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय असेल याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि आता तो जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? नक्कीच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदावे आपल्याला बघायला मिळालेले होते आणि एकूणच 17 जागांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये आता आपल्याला एकमत होताना दिसत आहे। अंतिम फॉर्म्युला जर का पाहायचा तर भाजप 11 जागी, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक आपल्याला लढताना दिसणार आहे। एकूणच प्रदेश आणि केंद्रातल्या नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर हे जागा वाटपावर शिक्कामोर्तब आपल्याला होताना दिसलेला आहे। एकूणच अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी ही यशस्वी झाली आहे, तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला फक्त 4 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे। प्रामुख्यानं जर यामध्ये पाहायचं ची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्याची सूत्रांची माहिती आहे, तर संभाजीनगरची जागा ही भाजपकडे आपल्याला गेल्याचं सूत्रांकडनं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।